एका रात्रीचे मिलन. नमस्कार. माझ्या सर्व चावट मित्रमैत्रिणींना राजचा नमस्कार. सुंदर सुंदर गोष्टींसाठी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी राज, एक अत्यंत प्रामाणिक काम करणारा 28 वर्षांचा मुलगा. मला कंपनीच्या कामासाठी बेंगलोरला जाणार होतो. माझ्या स्लीपर बसची मी वाट बघत उभा होतो. बस आल्यानंतर मी बसमध्ये बसलो. बस स्लीपर असल्याने माझ्या शेजारी कोणीतरी येणार हे नक्की होते. अजून 1-2 स्टॉप गेल्यावर एक अत्यंत देखणी मुलगी सीट शोधत शोधत माझ्या शेजारी आली. त्यावेळी मला कळले की ही आपल्या शेजारी पूर्ण प्रवासात असणार आहे. तिच्या सौंदर्याकडे आणि देहयष्टीकडे बघता ती साधारण 24 किंवा 25 वयाची असावी असा मी अंदाज बांधला. प्रवास सुरू झाला. आम्ही एकमेकांकडे बघून स्मितहास्य केले. नंतर जुजबी गप्पा सुरू झाल्या. कोण कुठे जाणार या औपचारिक गप्पा झाल्या. गप्पांच्या ओघात मला तिचं नाव कळले. तिचं नाव स्वरा होते. ती पण तिच्या कंपनीच्या कामासाठी निघाली होती. आमच्या कामाचे क्षेत्र देखील एकच आहे हे बोलताना समजल्याने खूप गप्पा आणि कम्फर्ट आला. आता आम्ही झोपायची तयारी केली. ती माझ्या जवळच झोपणार होती या विचाराने माझे लिंग आधीच ताठरलेले होते. आमच्या गप्पा सुरूच होत्या. तोपर्यंत आता सर्व प्रवासी जवळपास झोपले होते. बसची लाईट बंद झाली. AC सुरू असल्याने तिला थंडी वाजू लागली. त्यामुळे ती मला आणखी जवळ लागली. मीही धाडस करून तिला चिकटलो. तिचा मंद श्वास माझ्या गालाजवळ जाणवत होता. अचानक तिने मला गालाला किस केले. मग काय, मला सिग्नलच मिळाला. मी तिच्या ओठांवर माझे ओठ टेकून तिच्या ओठांचे रसपान करू लागलो. आम्ही दोघे बेभान होऊन एकमेकांना अक्षरशः चाटत होतो. काही वेळात मी तिच्या लेगिंग खाली खेचून तिच्या चड्डीत हात घातला. माझा हात तिच्या केसाळ मऊशार योनीवरून फिरू लागला. शिवाय हे करताना माझे तोंड तिच्या तोंडात होतेच. त्यानंतर आम्ही 69 पोझिशनमध्ये आलो. ती माझा लवडा तोंडात घेऊन चोखत होती. चोखून आणि चाटून चाटून तिने माझा लवडा लाल केला. मी पण तिची चड्डी खाली ओढून तिची पुच्ची चाटायला सुरुवात केली. जवळपास 10 मिनिटे मी तिची पुच्ची अक्षरशः खाल्ली. आता दोघेही तापलो होतो. आता मी तिला पाठीवर झोपून तिच्यावर आलो. तिचे बाल दाबून चोखायला सुरुवात केली आणि हे करत असताना माझा लवडा बरोबर तिच्या पुच्चीवर घासत होता. आता वेळ न घालवता मी माझा लवडा तिच्या पुच्चीत आत सारून एक जोरदार दणकातला. तिने एकदम आह केले. आता मी तिला झवायला सुरुवात केली होती. साधारण 5 मिनिटे मी तिला झवून माझे वीर्य तिच्या पुच्चीत सोडले. ती एकदम खुश दिसत होती. तेवढ्यात आमची बस एका ठिकाणी थांबली आणि ड्रायव्हरने आवाज दिला, गाडी जेवायला ढाब्यावर 30 मिनिट थांबेल. आम्ही पण आमचे कपडे घालून एकत्र चहा घ्यायला उतरलो. अशी होती ती बसमधील रात्र. सकाळी पोचल्यावर आम्ही एकमेकांना टाटा बाय बाय केली. ती म्हणाली, पुन्हा भेटू. मी पण हसत म्हटले, हो लवकरच. अशाच चावट सुंदर सुंदर कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नवीन कथासह लवकरच भेटू.